डिरेक्शनची तुमची प्रोसेस काय असते? म्हणजे स्क्रिप्ट आल्यापासून ते फायनल आउटपुट येईपर्यंत? एकतर डिपेंड आहे की समोरची टीम कशी आहे. आमच्याकडे कधी-कधी काय होतं की टेलिव्हिजनला अचानक सीन येतो आणि सांगतात की करा आणि मग वेळ नाही मिळत. त्या सीनचा इम्पॅक्ट निघत नाही. कलाकारांना पण तो आल्या-आल्या वाचावा लागतो आणि त्यांना उभं करण्यात येतं घाईघाईत. एकतर सोमवार ते रविवार असं आता सुरू झालंय. 7च्या 7 दिवस टेलिकास्ट सुरू झालाय. आधी ते सोमवार ते शुक्रवार होतं. मग ते शनिवार झालं. मग एपिसोड झाले. मग आता ते सोमवार ते रविवार रोज दिसतं. तर त्यामुळे सुट्टी नाहीये. हां, की रोज यायचं, एक एपिसोड करायचा आणि जर सुट्टी हवी तर एक्स्ट्रा काही मिनिटं काढायची ज्याने सुट्टी मिळू शकते युनिटला. असं. कारण की दिसण्याला तर सुट्टी नाहीये. तर तो तुम्ही सुट्टी घेऊ शकत नाही. कारण तुम्हाला रोज यायचंय, तो एक एपिसोड तरी करायचा. सो जर एकत्र एपिसोड लिहून आला, तर वेल एंड गुड. मी लेखकांना नेहमीच सांगतो, की तुम्ही जेव्हा तुमच्याकडे स्क्रीन प्ले येतो, तेव्हाच तुम्ही संवाद पण एकत्रच द्या. असं म्हणजे काय होतं, एक फ्लो तयार होतो, की बाबा हा एपिसोड मला असा-असा वाचनात दिसतो. तो वाचनात एकदा एपिसोड दिसला, की मग लक्षात येतं, की ओके हे मोठं झालंय, हा सीन छोटा झालाय खूप किंवा याचा वाचनातच इम्पॅक्ट येत नाहीये. मग एक लेखकाशी संवाद होतो, की बाबा हा थोडा मजा येत नाहीये, तर थोडंसं काहीतरी इन कर तुझ्या हिशोबाने जे मजा येईल सीनमध्ये. सो मग लेखकाकडून परत सीन येतो किंवा आमच्याकडे आता एक क्रिएटिव्ह डिरेक्टर म्हणून एक पोस्ट आहे, तर ते लोकही त्या डायलॉग कॉपी आणि स्क्रीन प्लेवर वर्कआउट करतात. सो त्यांच्याकडूनही मग येतो. मग त्याच्यानंतर आल्यावर आम्ही अभिनेत्यांना देतो. मग सेटवरची प्रोसेस अशी आहे, की अभिनेत्यांना एकत्र बसून त्याचं एक वाचन होतं. त्याच्यातले काही चढ-उतार असतील किंवा काही स्पेशल गोष्टी असतील, की ज्या संवाद फैकीत गरजेच्या आहेत किंवा परफॉर्मन्समध्ये गोष्टी समजवत आहेत, त्या समजवण्यात येतात. नंतर मग आम्ही रिहर्सल करतो. पूर्ण सीनची रिहर्सल करतो. भले आम्ही तुकड्या-तुकड्यात सीन करत असू, पण पूर्ण सीनची रिहर्सल करतो. बरेच लोकं याच्या विरोधात आहेत, की कारण काय त्यांना असं वाटतं, की त्याच्यात वेळ जातो. म्हणजे पूर्ण सीन का बसवायचा जर आपल्याला तुकड्या-तुकड्यातच शूटिंग करायचंय. तर बरेच विरोधात असतात. पण कसं आहे, त्यांना त्यामागचं गणित कळत नसतं आणि तो विरोध थोडासा बाजूला ठेवून किंवा इग्नोर मारून आपल्याला जर चांगलं काम करायचंय, तर माझं अजूनही म्हणणं आहे आणि प्रत्येक दिग्दर्शकाला असं वाटतच असेल, पण मला तरी स्पष्टपणे वाटतं, की तो पूर्ण सीन आहे ना, तो एकदा रिहर्सल झालंय, की बाबा तुला इथून इथे जायचंय, इथून इथे जायचंय, हे असं घडणार आहे. तर तुमचे ॲक्टर प्रिपेअर होतात. बरोबर. की मला आता पुढच्या 2 तासात हे असं-असं परफॉर्म करायचंय. मला इथेच चढायचं आहे संवादात, इथून थोडं उतरायचंय किंवा काय इथे मला थोडा आवाज लावायचा आहे. इथून इथे मूव्हमेंट फास्ट हवी आहे की स्लो हवी. नंतर काय होतं जर तुम्ही तुकड्या-तुकड्यातच करायला गेलात ना, त्याचं पाठचं आणि पुढचं अभिनेत्यांना माहिती नसतं. बरोबर. मग काय होतं एकतर जेव्हा वेळेची बंधनात तो सीन येईल असा वेळेला, की बाबा आता वाजलेत आणि शिफ्ट वाढवायची नाहीये आणि मग जेवण मागवावं लागणार आहे किंवा शिफ्ट वाढवली तर पैसे वाढणार आहेत, तर आपल्याला याच वेळेत काम करायचं. मग तेव्हा हानिकारक काय होतं, की डिरेक्टरचे पेशन्स संपतात. मग डिरेक्टर त्या आर्टिस्टवर ओरडतो. मग आर्टिस्टचा मूड जातो आणि मग त्यालाही नाही काही कळत, ह्यालाही काही कळत नाही आणि तो सीन छापला जातो आणि तो खूप वाईट होतो. तर त्यापेक्षा भले वेळ गेला तरी चालेल, पण आम्ही ती पूर्ण रिहर्सल करतो आणि मग शूट करताना तो तुकड्या-तुकड्यात कळतो. तोपर्यंत माझ्या ॲक्टरला माहिती असतं, की मी काय करायचं आहे आणि त्याला माझ्याकडून काय अपेक्षित आहे किंवा मला त्याच्याकडून काय अपेक्षित आहे, हे तो क्लिअर असतो. माझा डी-ओ-पी क्लिअर असतो, की हा ॲक्टर ओके, या पुढच्या 1-1.5 तासात एवढ्या-एवढ्या मूव्हमेंट्स करणार आहे किंवा ह्याला इथे तर तोही त्याच्या डोक्यात चालू असतं, की कसं कोरिओग्राफ करायचं. सो अशा प्रकारे शांत, व्यवस्थित, समजुतीने सीन करायचा. हो. आता घोळ काय आहे ना, आत्ता सध्या एकंदरीत जे टेलिव्हिजन झालंय ना, त्याच्यात तुला वेळ नाही मिळत. सो तुझ्या डोक्यावर काही लोकं बसलेली असतात. त्या डिपार्टमेंट्सबद्दल मी बोलत नाही. पण असे काही डिपार्टमेंट्स आहेत, की जे तुमच्या डोक्यावर म्हणजे स्पेशली डिरेक्टरच्या डोक्यावर आणि डिरेक्शन टीमच्या डोक्यावर आणि डी-ओ-पीच्या डोक्यावर या 3 लोकांच्या डोक्यावर नेहमी ती लोकं असतात. त्यांना क्रिएटिव्हिटी, त्यांना आपला प्रोजेक्ट ह्यांच्याशी काही देणं-घेणं नसतं. त्यांना फक्त एक आकडा दिलेला असतो, की तुम्हाला या आकड्यामध्ये एपिसोड बसवायचा आहे, तुम्हाला या आकड्यामध्ये आजच्या दिवसाचं शूटिंग बसवायचं आहे. सो ते त्या डोक्यातला आकडाच घेऊन चालतात. बरोबर. जर तुम्ही जर आकडाच घेऊन चाललात ना, तो आम्हाला विरोध नाही आहे आकडा घेऊन चालायला. पण कसं आहे, जर तो प्रोजेक्ट
जर सीन नाही चांगले झाले, एपिसोड चांगले नाही झाले, जर शूट चांगलं नाही झालं, तर जो प्रोजेक्ट 1000 एपिसोड चालणार असतो, तो प्रोजेक्ट 500 वर येऊन थांबतो. तो 100-200 वर येऊन थांबतो. तर तो जो तुमचा आकडा आहे ना, तो लॉसमध्ये जातो. म्हणजे आत्ता जो तुम्ही आकडा बघून जे प्रेशराईज करता, तो जर तुम्ही 1000च्या टप्प्यात जर आकडा मोजला, तर तो किती प्रॉफिटेबल आहे. बरोबर. तोच आकडा जर 500ला आला आणि थांबला, तर तुमचा 500 एपिसोडचा प्रॉफिट गेला ना. बरोबर. पण तुम्ही दुसऱ्याला डोक्यावर गण ठेवून काहीच होणार नाहीये. आणि गोळ काय आहे, त्या लोकांचा क्रिएटिव्हिटीशी काही संबंध नाही. त्यांना आकडा दिलेला आहे त्याच्यातच संबंध आहे. आणि आपली लोकं म्हणजे आपण जे आहोत, ते आपण क्रिएटिव्ह लोकं आहोत. सो डिरेक्टर असेल, डी-ओ-पी असेल किंवा क्रिएटिव्ह डिरेक्टर असेल किंवा अभिनेते असतील, त्यांना चांगलं काम करायचं असतं. बरोबर. त्यांना आकडा कळत नाही. म्हणून ते लोकं म्हणतात ना, की जी क्रिएटिव्ह लोकं असतात ती चांगले निर्माते बनत नाहीत. आणि जे निर्माते असतात ते चांगले क्रिएटिव्ह बनत नाहीत. सो खूप कमी उदाहरणं आहेत अशी, की ज्यांनी बॅलन्स केलंय स्वतःला, की जे चांगले निर्माते आहेत ते चांगले क्रिएटिव्ह आहेत. जे चांगले क्रिएटिव्ह आहेत ते चांगले निर्माते बनले आहेत. सो माझं तरी स्पष्ट म्हणणं असतं, की त्यांना बोलू द्या. त्यांना काय करायचं ते करू द्या. आपण शांतपणे आपला सीन कसा चांगला होतो ते बघू. कारण कसं आहे, तो जो सीन चांगला होईल ना, तोच तुमचे इंडस्ट्रीतले पण आणि बाकीची पण लोकं बघत असतात. बरोबर. सामान्य माणसाला कळत नाही त्या सीनच्या मागचं काय घडलंय किंवा त्या सीनचा इम्पॅक्ट किती आहे. तो जो रोज येणारा माणूस आहे, तो रोज येऊन सीरियल बघणारच आहे. त्याला ती कमी रडली का ती खूप हाय व्होल्टेज ड्रामा घेऊन रडली, ह्याच्याशी काही संबंध नाही. जी बाई तुम्हाला सवयीने येणार आहे, ती बाई सवयीने 7 वाजता येणारच आहे. ती बाई तुटणार नाही तुमच्याकडून. पण जर तो सीन वाईट झाला ना, तर जे इंडस्ट्रीतली 10 लोकं आहेत, की जे बघत असतात, की अरे बघूया सीरियल आणि कधीही कोणी कोणतीही सीरियल बघू शकतो. बरोबर. की कारण आपल्याकडे कधी कोण कुठला शो बघेल माहिती नाही. कधी-कधी असं होतं, की टेलिव्हिजन चालू आहे आणि आपण कोणतरी घरातलं बघतोय आणि आपण बसतो. बरोबर. आणि मग आपण बघतो. मग आपण काय होतं, अरे रिएक्ट करतो. अरे असं का सीन केलाय? आणि कोण आहे मग दिग्दर्शक? मग कोण आहे डी-ओ-पी? असं का केलंय हे? सो त्याला जरा मी घाबरतो, की इंडस्ट्रीत जे काम करायचंय, तर ते काम मला तेव्हाच मिळणार आहे जेव्हा ती 10 लोकं, ती 15 लोकं किंवा ती जी लोकं बघून मला काम देणार आहेत, त्यांनी जर तो सीन बघितला, तर तिथे असं नको व्हायला, अरे हा पुष्कर रासपने केलेला सीन आहे. सो तिथे असंच व्हायला पाहिजे, अरे काय सीन केलाय, कोणी केलाय? तर ओके, हा डिरेक्टर आहे. तर ते नाव लक्षात राहतं. आणि पुढच्या वेळेला ते लोकं जेव्हा नवीन शो करत असतात किंवा ती लोकं जेव्हा दुसरं काम करत असतात, तेव्हा कुठे ना कुठे त्या लिस्टमध्ये आपलं नाव जातं. भले त्यांच्याबरोबर आपण काम करू का न करू, त्या योग येवो न येवो, या सगळ्या योगायोगाच्या पण गोष्टी आहेत. तुमचं जुळून आलं पाहिजे. तुमचे बाकीचे शो सुरू असतील किंवा डेट्स हे असतील, तर तो काम करण्याचा योग जुळेल का नाही जुळेल माहिती नाही. पण तुमच्या लिस्टमध्ये तुमचं नाव येणं गरजेचं आहे. बरोबर. असं आहे. त्यामुळे आपलं काम जर चांगलं होणार असेल ना, तर ते कुठूनही तुम्हाला चांगलं काम मिळणार, असं आहे. आणि ही जी 3 लोकं आहेत, जी तुमच्या डोक्यावर गण ठेवून कंटिन्यू असतात, ती तुमच्याबद्दल काहीही बोलो, की जे तुम्ही नंतर जो कोणाबरोबर काम कराल किंवा जिथून तुम्हाला फोन येईल, की करशील का? तर त्यांनी जरी त्यांच्याबद्दल चौकशी केली आणि त्यांनी तुमच्याबद्दल काहीही सांगितलं, तरी तुमचा जो सीन दिसणार आहे ना टेलिव्हिजनवर, तोच तुम्हाला काम मिळवून देणार. बरोबर. कारण त्या बाकीच्या गोष्टी ॲडजस्ट होतात. पण तुमचं काम ॲडजस्ट नाही होत. सो तुझ्या सीनचा इफेक्ट, तुझ्या सीनचा इम्पॅक्ट, तुझा सीन कसा होतोय ह्याच्यावरच तुला काम मिळणार आणि तुझा शो कसा चाललाय. त्या रेटिंगच्या गोष्टी ह्या दूर आहेत. ते रेटिंग कोणाच्याच हातात नाही. ते रेटिंग हे वेगळं कोड आहे, की माझा शो रेटिंगमध्ये आणि माझा शो रेटिंगच्या सगळ्यात खाली आहे. पण कसं आहे, ते नशिबाची पण गोष्ट आहे. तुझा शो किती वाईट असेल तरीही अनेक शोजना रेटिंग आहेत आणि हे प्रत्येकजण मान्य करतो. काही शोज तर असे आहेत, की ज्यांच्यात काहीच घडत नाही किंवा ते खूप वाईट आहेतच, असं माझं स्पष्ट मत आहे. पण ते रेटिंगमध्ये टॉपला आहेत. आणि काही शो एवढे सुंदर शूट होतात, एवढी चांगली गोष्ट आहे, एवढे चांगल्या रीतीने कलाकार काम करतात, पण त्या शोजना रेटिंगच नाही आहे. अनेक शोज बंद पण झाले. पण ते तुमच्या हातात नाही. पण ते जे काम दिसतं ना, ते तुम्हाला पुढे नेतं, की नाही, नाही हा शो जरी बंद झाला ना, तरी हे चांगलं होता. सो आपण याच्याबरोबर काम करूया, असा तुला फोन येतो.